तू माझा तो आनंद आहेस जो मी कोणालाही देऊ शकत नाही. इंस्टाग्रामची बुधवार पेट करून टाकली पार तुम्ही. आमच्या गावात एक तर पोरांचे असे लग्न व्हायनात आणि यांचे कुठून मध्ये ते असले काळ्या डॅनरला एवढ्या भारी भारी बायका भेटतात भाई. यांना पाहून मला जीव दिवशी वाटतं कोरड्या कापात. तर नमस्कार मंडळी, कसं काय तुमचं स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तळकत्या पळकत्या उकळत्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण करणार आहोत रील्स रोस्ट. तर करूया रील्स रोस्ट. एवढी रात्र झाली, तुम्हाला झोप नाही येते? नाही, मला झोप नाही येते. खरंच ना? हो खरं ग. जर झोप येत असेल तर झोपून जा तुम्ही. अरे नाही ग निऊ, मला नाही येते झोप. या टाइमला तर तुम्हाला झोप येते. आज काय झालंय? हा यार, थोडी थोडी येते. हा, झोपता येणारच ना तुम्हाला, कारण माझ्यासोबत बोलताय ना तुम्ही. यांची व्हिडिओ पाहून थोडी थोडी हागायला आली मला. काय का अनटचिंग स्टोरी यांची. यांची बाई स्टोरी एवढी खतरनाक आहे ना बाई. यांची स्टोरी ऐकून येईन बाई मला असं फील होते की मला लग्न कोण नाही आलं कमी वयात. काय करताय तुम्ही? काय नाही, आज परत माझ्या एका मित्राचं ब्रेकअप झालं. काय माहित आजकालच्या मुलींना काय झाले, सगळे धोकाच द्यायला लागले. आम्ही मुलं किती चांगले असतो ना, जर एखाद्या मुलीवर मनापासून प्रेम केलं तर आम्ही तिच्या प्रेमासाठी स्वर्गातल्या अप्सरेला पण सोडू शकतो. एक्सक्यूज मी, एका मुलीमुळे तुम्ही सगळ्या मुलींना जज नका करू. जर तुम्ही तुमच्या प्रेमासाठी स्वर्गातल्या अक्षराला सोडू शकता ना, तर आम्ही मुली पण आमच्या प्रेमासाठी एखाद्या राजकुमाराला सोडू शकतो. राजकुमार जर याच्यासारखे निव्वळ आणि निंबश बालिश असतील ना, तर जाळ करो तिकडच उलट. आम्हाला करायचं पण काही नाही. पहिले ना तर कांदा कापी आणि त्याला काहीतरी खाऊ घाल. त्याच्या अंगात आधीच ताकद नाही राहिली, मारायला लागले पोरग. आयुष्यात एकदा तरी प्रेम करावे. प्रेम का नाही करावे हे जाणून घेण्यासाठी. हा का, ते आयुष्यात तू पहिले शाळेत जा, अभ्यास कर आणि मग ये इकडे ज्ञान द्यायला रीलवर. पप्पाने आयफोन घेऊन दिला, मग डायरेक्ट हवेत नसतं उडायचं. थोडं खाली यायचं आणि शाळेत जायचं. प्रेम केलंय तुझ्यावरती, शेवटपर्यंत निभावणार. हात तर काय, तुझी साथ पण नाही सोडून जाणार. कमी वयात मेंदूची जादा प्रगती. आशिरला पोर आहे ना लहानपणी अंगणवाडीत भातावरून बांधणं करायचे. काय सांगू तुम्हाला, भातावरून. माझी निवड नेहमी भारीच असते. विश्वास नसेल बसत तर स्वतःला बघ एकदा. कशी तुझी चॉईस कळलं तुझी. तुला चॉईस कळलं काही पण पांच्यात डोक मारत नको जाऊ. अंकुल नको बनू तू. रील्स आणि वेबसाठी आम्हाला करू नको, आमचे इमोशन्स खेळू नको. आयुष्य बरबाद करण्यासाठी फक्त प्रेमच महत्वाचं नाहीये. तुम्ही BA, BSc, BCom, BA पण करू शकता आणि राहिलेलं आयुष्य फॉर्म भरून भरून संपू पण शकता. आमचं आयुष्य तवाच बरबाद झालं जेव्हा तो व्हिडिओ बघायला सुरू केलं मी. शाळेला डोक्याचा पारभो. मकर संक्रांत आली, पतंग उडवा पतंग. आपल्याच लोकांना उडू नका म्हणजे झालं. या पोरीला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय मला. कुठेतरी आठवलं कुठं. ती थोडी दिसते की नाही, खरं सांगा, थोडी दिसते की नाही त्या पोरीवानी. बरं जाऊ दे, कशी काय असणार बाई, ती तर नाही दुसरी तर आहे ना कोणतरी. बोल ना, तू किती चांगली आहेस ना, मी आज अख्ख्या जगाला सांगणार आहे. खरं मग काय सांग. चल, दिस गर्ल हाय माझी बेस्ट फ्रेंड. व्हेरी स्टुपिड बुलशिट इडियट नॉनसेन्स गर्ल, नो ब्रेन अँड तुझी तारीफ करतेय. थँक्यू. पहिले यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या बाई मित्रांनो. टाळ्या एकदम टाळ्या झाल्या पाहिजे. मी कधी मेलो तर माझ्या आत्म्याला पण शांती भेटेल की थेरगाव क्वीनला पण कोणतरी येडं म्हणलं आणि तिचे मित्र पण म्हणायला लागले आता. तर बाकी काय विषय संपला. शाळेतला सगळ्यात फेमस डायलॉग, मॅडम हा हलवतोय बेंच हो. मावशीचा व्हिडिओ तिच्या पोरांनी किंवा तिच्या नवऱ्याने बघितला ना बाई, खोटं नाही सांगतील ना, जेवायचं बिवायचं बंद करून टाकते आणि बाई हिचा मोबाईल हिसकून घेऊन गेलं शाळेत पाठवते म्हणते. तवा जर चांगली शिकली असती तर आज ही वेळ नसते आली. परत पहिल्यापासून सुरू. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडलीच लाईक करा, नाही आवडली तर डिसलाईक करा. आजच्यासाठी एवढंच. भेटूया आपण परत एकदा. तुम्हाला मित्रांनो खोटं नाही सांगते, कहाणी सांगतो छोटी. कहाणी म्हणजे कशी, काय किस्सा आला तुम्हाला सांगतो. 4 घंटे रडलो मी एक सॅड गाणं ऐकून आणि मला नंतर कळलं की माझी कोणी गर्लफ्रेंडच नाही बाई. मग परत 10 घंटे रडलो. हे प्रभु हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ? तालाब में पानी आ गया. मुलगी एका वलच प्रेम करती, एका पोलावलच आणि पोलग अख्ख्या पोलींवर प्रेम करते. म्हणून मी लय येड्यावानी करते.